शिक्षक मतदारसंघातल्या आमदारांनी त्याचा कार्याचा अहवाल प्रकाशित केला असेल, कारण आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करावा हा दंडक शिवसेना प्रमुखांचा. मग आपले नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, सगळेच जण आपण गेल्या वर्षी काय काय केलं. नाहीतर अनेकदा असं होतं की निवडणुकीमध्ये वारेमाप सगळे आश्वासने दिली जातात आणि 5 वर्षांत तीच आश्वासनं नव्या नावाने पुन्हा दिली जातात. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तसं नाही. जर तुम्ही एखादं काम करणार असाल तरच बोला आणि जे बोलाल ते करून दाखवा. आणि त्यानुसार अभ्यंकर साहेब तुम्ही खरोखर त्या शिवसेना प्रमुखांच्या शिस्तीला जागून आपल्या पहिल्या वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित करतात आणि अहवाल पूर्ण भरलेला आहे. म्हणजे असा पोकळपणा त्याच्यात काही नाही, अगदी पुराव्यानिशी अहवाल आहे, कारण त्याच्यामध्ये फोटो आहेत. तसा मी विधिमंडळात फार कमी जातो. पहिल्यांदा मुख्यमंत्री होतो तेव्हा दोन्ही सभागृहात मला येता जाता यायचं. आता मंत्रीपद नाहीये आणि परिषदेचा मी सदस्य आहे. त्याच्यामुळे मी आणि अभ्यंकर साहेब, जसं तुम्ही म्हणता ना आम्ही एका वर्गातले, तसे आम्ही एका सभागृहातले आहोत. मी जास्त बोलत नाही, पण अभ्यंकर साहेब ज्या ज्या वेळेला बोलतात तेव्हा मुद्देसूदपणे आणि प्रशासकीय अनुभव असल्यामुळे कोणता जी आर, आता मला देसाई साहेब सांगत होते की यांना कोणता जी आर कधी काढलाय बरोबर माहिती. म्हणजे वर्मावर कसं बोट ठेवायचं हे त्यांना अगदी अचूक माहिती. अचूकपणाने ते मुद्दे मांडतात. समोरच्या मंत्र्याला थातूर मातूर उत्तर देता येत नाही, कारण त्यांना माहिती आहे की हा तयारीने आलेला माणूस आहे. म्हणजे त्यांचं मला खरंच कौतुक करायचंच आहे, कारण अख्खी कारकीर्द अभ्यंकर साहेब तुमची प्रशासकीय सेवेमध्ये गेली, म्हणजे सरकारच्या बाजूने थापा मारणं किंवा असं असतं त्याच्यात. आणि ती कारकीर्द झाल्यानंतर अनेक जण असे असतात की लोकप्रतिनिधी होतात किंवा काहीतरी एखादं पद भूषवतात, पण जाऊ दे ना, मला काय करायचं, आजचा आला दिवस गेला दिवस, मला काय पडलं त्याच्यात. पण तसं नाही, त्यांनी संपूर्ण तो जो काय अनुभव आहे तो पणाला लावून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढतायत. म्हणजे असा कोणताही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. फक्त उत्तर देण्याच्या अवस्थेत आज आपण, म्हणजे असा कोणताही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. फक्त उत्तर देण्याच्या अवस्थेत आज आपण दुर्दैवाने किंवा नाईलाजाने नाही होत. हाच एक आपला मी म्हणेन नाईलाज आहे, किंवा ज्याला मी काय म्हणायचं असहाय्यता आहे. पण प्रश्नाला उत्तर आहेत आणि ही उत्तर अनेकदा अभ्यंकर साहेबच त्या मंत्र्यांनी देत असतात. म्हणजे उत्तर मंत्र्यांनी द्यायला पाहिजे ते प्रश्नाच्या निमित्ताने उत्तरच देतात ते त्यांना. आणि असा एक अत्यंत चांगला तरुण तुम्हाला काय वाटतं मी मस्करी करतोय? आता हे सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितले की वय प्रत्येकाचं होत असतं, पण ज्या दिवशी माणूस मनाने थकतो तेव्हा तो वृद्ध होतो. आता मला सांगाय तरुण आहेत की नाही. आणि नुसतं शिक्षक एकही शिक्षक न करता तुम्ही, म्हणजे मुंबईतला मतदारसंघ तर आहेच, पकड तुम्ही घेतलेलीच आहात, पण राज्यभर आपली शिक्षक सेना तुम्ही पसरवतात. आज इथे सगळ्या राज्यातले प्रतिनिधी आपल्या इकडे आलेले आहेत, अनेक भाषातले शिक्षक इकडे आलेले आहेत. असं शिक्षक सेनेचं काम यापूर्वी जे व्हायला हवं होतं ते तुम्ही आता करतात, म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. प्रश्न अनेक आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.